काय, आम्ही गेलो होतो आज डीमार्टनं आलो. खूप कंटाळा आलेला आहे आता. आणि आता मी करत आहे चहा. हे बघा, डीमार्टमधूनच गोकुळचं दूध आणलेलं आहे. चहा बनवलेला आहे. आता आम्ही चहा घेणार आहे. आणि आज मला बनवायची आहे बिर्याणी. त्यामुळे मी आज माझ्या बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. मी आलेली आहे आता साडी चेंज करून, कारण नवीन साडी होती त्यामध्ये खूप अवघडल्यासारखं होतं स्वयंपाक करताना. ते जुने असेल तर मला काय वाटणार नाही, पण ती नवीन होती, जाड होती, त्यामुळे मी ती काढलेली आहे. तर बघा, आता मी हे चिकन आता गरम पाण्याने धुवून घेते, कारण चिकन जर गरम पाण्याने नाही धुतलं तर त्याचा वास येतो. तर बघू शकता तुम्ही, मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. चिकन घेतलेलं आहे कढईमध्ये काढून, त्याच्यामध्ये गरम पाणी, आणि मी स्वच्छ 2 वेळा ते चिकन धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि बारीक खोबरं केलेलं होतं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं ते टाकलेलं आहे. 2-3 पळ्या तेल घेतलेलं आहे मी, आणि मिक्स केलेलं आहे एकदम असं, आणि ते फोडणीला टाकलेलं आहे. फोडणीला टाकलं आहे तोपर्यंत मी किचन ओटाही स्वच्छ लगेच पुसून घेते. 1 किलो चिकन आहे, त्यामुळे मी 1 किलोच तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणीचे. ते स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही किडा वगैरे असेल तर तो त्या चाळणीने निघतो, त्यामुळे मी चाळणीने चाळून घेते तांदूळ कायम. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तसेच ते पातेले लगेच मी गॅसवरती ठेवलेले आहे, आणि त्याच्यामध्ये 1 पोळी तेल टाकून त्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकत आहे, खडा मसाला. त्यामुळे बिर्याणीच्या भाताला असे मस्त असा फ्लेवर येतो. इकडं भात आणि चिकन शिजेपर्यंत मी घेतलेले आहेत मसाला करण्यासाठी साहित्य. चिकन शिजतंय, भातही शिजतोय, तोपर्यंत आपला मसाल्याची तयारी करून होते. तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे मी सांगते तुम्हाला. पहिल्यांदा आधी सर्व कांद्यांची सालं काढून घेतलेली आहेत मी, जेणेकरून चिरायला ते सोपी जातात लगेच. तर इथे बघा, मी तर मी 5-6 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, 2-4 मिरच्या पण घेतलेल्या आहेत फोडणीमध्ये टाकण्यासाठी, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, लसणाचे 2-3 गड्डे घेतलेले आहेत सोलून मी. आणि कांदा बघा, मी हा मसाला ज्या वेळेला आपण बारीक करून तळतो ना, त्याच्या आधी हा कांदा मी तळून घेते आणि नंतर बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकते. जो मी कांदा प्लेटमध्ये काढलेला आहे तो मला तळायचा आहे तेलामध्ये छान असं खरपूस. आणि जो हा आता मी चिरत आहे त्याची मला बनवायची आहे गिरवी. कांदे चिरून झालेले आहेत, टोमॅटोही बारीक चिरलेला आहे. बारीक चिरलं म्हणजे तोही लगेच असा लालसर लगेच भाजला जातो. कोथिंबीर घेतलेली आहे मी, कोथिंबीरही चिरून घेतली आहे मी. तर तिकडे बघा, चिकन मस्तपैकी वापरलेलं आहे. आपला मसाला करायच्या अगोदरच लगेच वापरतं चिकन. भातही बघा कसा झालेला आहे मस्त, आणि मसाला टाकल्यामुळे त्याला फ्लेवर खूप छान येतो. असा खडा मसाला टाकला ना भात शिजताना तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर मी भात खाली काढून ठेवलेला आहे आणि कढई ठेवून त्याच्यामध्ये आता मी कांदा वगैरे भाजून घेते. कांद्यामध्ये जरा मीठ टाकलं ना लगेच कांदा भाजला जातो. कांदा भाजीपर्यंत मी लसूण, कोथिंबीर, आलं याची पेस्ट बनवून घेत आहे. आल्याचे तुकडे केल्यामुळे लवकर ते मिक्सरला बारीक होत नव्हते, तर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, तर लगेच ते बारीक झालं. बघा, कांदाही एकदम लाल आणि खरपूस झालेला आहे, मस्त भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि तेलही टाकलेलं आहे, त्यामुळे तो लगेच लाल झालेला आहे. कांदा भाजून झालेला आहे. मी पातेल्यातला भात परातीमध्ये काढलेला आहे, कारण मला पातेल्यामध्ये बिर्याणी टाकायची आहे, त्यामुळे मी पातेलं रिकामं करून घेतलेलं आहे. आणि असं गार होईपर्यंत भात असं एकदम असं सुटसुटीत आणि छान होतं.
तर बघा आता मी कांदा, लसूण, टोमॅटोची पेस्ट बनवत आहे. ते खूप गरम आहे त्यामुळे जरा त्याच्यामध्ये जरा थंड पाणी ओतते मी, जेणेकरून ते लगेच बारीक होईल. गरम गरम बारीक करायला घेतलं ना तर ते असं एकदम अंगावरती उडलं जातं, त्यामुळे जरा थोडंसं गार करूनच मी ते बारीक करते. तर माझा मसाला बारीक करून झालेला आहे आणि मी जो प्लेटमध्ये कांदा ठेवला होता तो आता मस्त असा खरपूस मी तळून घेणार आहे तेलामध्ये. माझा मसाला बारीक करून झाला आणि मी मिक्सर स्वच्छ एकदम क्लीन करून खाली ठेवलेला आहे. तर मी आता ओतलेला आहे पातेल्यामध्ये तेल आणि त्याच्यामध्ये मी कढईमध्ये जो खरपूस भाजलेला होता ना कांदा तो टाकलेला आहे आणि मी ह्याच्यामध्येही त्याला अजून जरा थोडंसं खरपूस भाजणार आहे. त्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्स बारीक केली होती ना त्याची पेस्ट टाकलेली आहे. परत कांदा, लसूण, टोमॅटोची पण पेस्ट टाकलेली आहे, तुम्ही बघा. जास्त असं काही करण्यापेक्षा आपलं सोप्या स्टेपने करत गेलं ना तर आपल्यालाही त्रास होत नाही आणि टेस्टही खूप छान लागते. आमच्यात असं तिखट बिर्याणी पाहिजे असते प्रत्येकाला. सपक बिर्याणी खात नाहीत, मिठाची खात नाहीत, त्याच्यामध्ये त्यांना लाल तिखट हे लागतंच. त्यामुळे मी थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये बघा मी जे चिकन ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ते झालेलं आहे. ते मी साईडला काढून घेतलेलं आहे थोडंसं. आणि याच्यामध्ये मी आता टाकणार आहे राईस. थोडा करत मी असं थर लावणार आहे याच्यामध्ये. एवढं जास्त पण मी असं आटासाने कुठली गोष्ट करत नाही, पण ते असं केलं ना आपल्यालाही सोपं पडतं आणि टेस्टही खूप छान येते. तर बघा मी सगळीकडे ते चिकनचा थर दिलेला आहे. आधी भाताचा थर दिला, नंतरनं चिकनचा थर दिला, त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. असं तुम्ही करून बघा एकदा, खरंच छान लागते ही बिर्याणी. दम बिर्याणी करायचं म्हणल्यानंतर त्याला दम खूप लागतो, कष्टही खूप लागतं. आपल्याला असं नाही आहे की बाबांनो दम द्यायचा आहे म्हणजे लगेच बिर्याणी होते. जी गोष्ट आपल्याला खरंच चांगली खायची आहे तर त्याच्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो. त्यामुळे बघा उशीर का होईना पण आपल्याला चांगली अशी गोष्ट खायला भेटते. बघू शकता तुम्ही माझं थर लावून झालेले आहेत. त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्यावरती मी आता ताट झाकून ठेवणार आहे आणि 15 मिनटं मी ते असंच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून भात शिजलेला आहे, त्याच्यामधलं चिकन शिजलेलं आहे, तरीही त्यांची मिक्स होऊन त्याची जी टेस्ट असते ना ती खूप छान लागते. आणि हा बघा आता पसारा पडलेला आहे माझ्या किचनवरती. किती एखादी गोष्ट चांगली खायचं म्हणल्यानंतर पसारा, भांडी हे खूप पडतं. तर बघा मी आता पटकन माझं किचन स्वच्छ करून घेते, तोपर्यंत बिर्याणी तिचं काम करते शिजाय. आता मी क्लीन करत आहे भांडी. बिर्याणी होईपर्यंत मी भांडी घासून घेत आहे. स्वयंपाक करायला काय वाटत नाही, पण जो किचनवरती जो पसारा पडलेला असतो ते आवरताच नकोसं होतं. स्वयंपाक तुम्ही कितीही बनवा, फक्त किचन तेवढं आवरायचं म्हणलं ना खूप टेन्शन येतं. कारण आणि एखादी नवीन गोष्ट जर आपण बनवली ना त्याची खूप भांडी पडतात. तर बघा मी अगोदर भांडी सगळी स्वच्छ धुवून घेते, नंतरनंच ती घासते, जेणेकरून कसं आहे माहिती आहे का ती भांडी चिकट होत नाही आहेत. तर मी सगळी भांडी अगोदर धुवून घेतलेली आहेत स्वच्छ. बेसिंग घासून घेते, कारण भांडी घासली ना त्याच्यामध्ये अगोदर बेसिंगमध्ये भांडे असतात, ते बेसिंग पूर्ण चिकट झालेलं असतं. त्यामुळं मी भांडी धुते, नंतरनं बेसिंग घासते आणि नंतरनंच भांडी घासून त्याच्यामध्ये टाकते.
तर बघा, मी भांडी घासत होते तेवढ्यातच नळाला पाणी आलेलं आहे. तर माझी भांडी नळाला पाणी आल्यामुळे पटपट लगेच धुवून झालेली आहेत. आमच्याकडे पाणी 24 तास नाही आहे, आम्हाला भरून ठेवावे लागते. तर इकडं साईडला तुम्हाला ड्रम दिसत असेल थोडा, मी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते तिथंच. अगोदर माझा ड्रम बाथरूममध्ये होता, तर पाणी आणायचं म्हणलं का सगळ्या घरातून किचनमधून पाणी होत असायचं. त्यामुळे मी बाहेरच ठेवलेला आहे एक ड्रम, आणि एक ड्रम किचन बाथरूममध्येच आहे. तर बघा, माझी पूर्ण भांडी सगळी घासून झालेली आहेत. हे आहे जे पातेलं मी चिकन शिजायला टाकलेलं ते आहे. भांडी घासून झालं का मी बेसिंग ही खूप स्वच्छ आणि क्लीन करून ठेवते. नाही जर क्लीन करून ठेवलं ना तर ते चिकट तसंच राहतं आणि त्याच्यामध्ये झुरळं येऊन मग ते नाही चांगलं वाटत. त्यामुळं भांडी घासली का किचन आणि बेसिंग ही खूप स्वच्छ करून घेते मी. बेसिंग जवळची स्टाईल, नळ वगैरे सगळं पूर्ण घासून एकदम क्लीन करून घेते मी. तर बघा, माझी पूर्ण भांडी झालेली आहेत घासून. ते मी किचन कट्ट्याखाली ठेवलेले आहेत, कारण मला किचन मोठा धुवून काढायचा आहे. आणि जी पाटी मी रोज पाणी घेते ना भांडी घासायला, तीही मी रोजच्या रोज घासून क्लीन करून ठेवते. मी भांडी घासत असताना माझी मुलं एक मला भांडी आणून देतात, कारण परत त्यांना घासायला लागते म्हणून ते पट खातात आणि मला लगेच आणून देतात की आई आता भांडी घासते, परत नाही आपल्याला घासायला लागत नाहीत. तर माझं किचन ओटा झालेलं आहे आणि मी आता पाणी थोडं असतं त्यामुळे मी पाईप लावलेला आहे, कारण पाणी गेलं तर परत पाणी राहणार नाही. त्यामुळे मी पटकन आवरून बघा माझी भांडी झालेली आहेत आणि मी गॅस ओटा पुसून घेत आहे, कारण मी मगाशीच 5 वाजताच मी किचन कट्टा पूर्ण घासून घेतलेला होता, गॅस घासून घेतलेला होता, त्याच्यावरची भांडी घासून घेतली, त्यामुळे आत्ता पुसून घेतलेला आहे. त्यामुळे लगेच तो क्लीन झालेला आहे. पलीकडे जे दिसतंय ना ते मी ते ऑनलाईन मागितलेलं आहे. ते जिरं मोहरी टाकायचं जे असतं ना ते मसाल्याचा डबा, तो मी ऑनलाईन मागवलेला आहे. तर बघा, आपलं सगळं होईपर्यंत बिर्याणी खूप मस्त वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप मस्त असा वास येत आहे बरं का तिचा. म्हणजे खरंच खूप छान झालेली आहे, कारण वास इतका सुंदर. तुम्ही बघू शकता माझी बिर्याणी झालेली आहे. किचन ओटा एकदम क्लीन झालेला आहे, एकदम स्वच्छ. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.